एक मोठी आणि महत्वाची बातमी हाती येत आहे। घनसावंगीमधून एक मोठी बातमी हाती येत आहे। हिंसक वानराने धुमाकूळ घालत दोघांना चावा घेतलाय। ही घटना आज घडली आहे। या दोघांवर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे हिंसक वानराने धुमाकूळ घालत आज 25 ऑगस्ट रविवार रोजी दोघांना चावा घेतलाय। पारडगाव येथे हिंसक वानराच्या 4 ते 5 टोळ्या असून आतापर्यंत गावातील 6 ते 7 व्यक्तीवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत। आज रविवारी सकाळी 10 व दुपारी 3 वाजेच्या सुमारास या हिंसक वानराने आनस सिराज कुरेशी वय 8 वर्षे व साबेरावी इस्माईल कुरेशी या दोघांना चावा घेऊन जखमी केले। त्यांच्यावर जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबरोबरच गेल्या 10 दिवसापूर्वी गावातीलच करुणा फकीरराव पाखरे हिला देखील हिंसक वानराने चावा घेतला होता। याबाबत वन विभाग अधिकाऱ्याला फोन करूनही गावाकडे कोणीही फिरकलं नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तसेच ग्रामपंचायत कार्यालय यांनी दिनांक 18 ऑगस्ट रोजी वन अधिकारी वन विभाग घनसावंगी यांना हिंसक वानराचा बंदोबस्त करण्याबाबत तक्रारही केली होती। त्यात पारडगाव येथे हिंसक वानराच्या 4 ते 5 टोळ्या असून आतापर्यंत 6 ते 7 व्यक्तीवर हल्ला करून जखमी केले असून हिंसक वानराचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली होती, परंतु अद्यापर्यंत वन विभागाने काहीच केले नाही असा आरोप ग्रामस्थातून होत आहे। वानरांचा खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ चालू आहे। गेल्या 15 वाड्यामध्ये श्री फकीरा पाखरे यांच्या मुलीला वानराने खूप मोठ्या प्रमाणात चावा घेतला होता। त्याच्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाने वन विभागाशी एक ठराव आणि कवरिंग लेटर जोडून वानराचा बंदोबस्त करण्यात यावा अशा सविस्तर त्याच्यामध्ये लिखाण करून दिलं होतं, परंतु अद्यापही वानराचा काही बंदोबस्त वन विभागाने केला नाही। तसेच आज रविवारच्या दिवशी श्री आनस सिराज कुरेशी यालाही वानराने आज चावा घेतलेला आहे। त्याच्यानंतर साबेराबी इस्माईल कुरेशी यांनाही वानराने आज चावा घेतलेला आहे। तसेच अजून 1 ते 2 व्यक्तीला चावा घेतलेला आहे। यासाठी वन विभागाने ताबडतोब लवकरात लवकर या वानराचा बंदोबस्त करणे गरजेचं आहे, नाहीतर यापेक्षाही अनर्थ घडू शकतो। असे वानर बावचळल्यामुळे आणि त्यांना काहीतरी झाल्यामुळं ते लोकांना चावा घेत आहे। याच्यासाठी लवकरात लवकर वन विभागाने लक्ष देणं गरजेचं आहे आणि वन विभागानं दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही घटना घडलेली आहे असं ग्रामपंचायत कार्यालयाचं म्हणणं आहे।